नमस्कार मंडळी. तर मी केलेले आहेत हे शेव नसून हे नूडल आहेत. नूडल फ्राय करून घेतलेले आहेत. हे मी एकदम कुरकुरीत असे हे नूडल होतेत. आपल्याला चिवड्यामध्ये पण हे नूडल टाकता येतात. जर चॅनलला नवीन असाल माझ्या तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर इथं मी नूडल घेतलेले आहेत. त्याच्यासाठी आता इथं मी गरम पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता ह्या पाण्यामध्ये मी आता तेल थोडं टाकून घेणार आहे. त्याच्यासोबतच थोडंसं मीठ पण टाकून घेते आणि ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊन देते. उकळी आल्यानंतरच हे नूडल आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तर मी आता हे नूडल पाण्यामध्ये टाकून घेतलेत. छान उकळी येऊस्तर हे नूडल शिजवून घ्यायचेत. आपल्याला अर्धे कच्चे असे हे नूडल शिजवून घ्यायचेत. जास्त पण शिजवायचे नाहीत हे नूडल. तर आता हे नूडल जे आहेत ते छान मोकळे झालेले आहेत. तर आता मी एका चाळणीमध्ये हे नूडल काढून घेते. आता चाळणीमध्ये काढल्याच्या नंतर लगेचच ह्याच्यामध्ये आपल्याला गार पाणी वतायचं आहे. कारण हे जे नूडल आहेत ते चिकट होत नाही येतं गार पाण्याने आपण धुवून घेतल्यावर. त्याच्यामुळं गार पाणी वतून घ्यायचं. आता हे नूडल जे आहेत तर गार होण्यासाठी मी ठेवून देते. तर आता हे नूडल थंड झालेले आहेत, तुम्ही बघू शकता, आणि मोकळे पण झालेले आहेत छान असे. तर ह्याच्यामध्ये आता मी मसाला टाकून घेते. हे मसाला जे आहे तर चाट मसाला टाकून घेतला आहे मी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणता पण मसाला ह्याच्यामध्ये टाकू शकता. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आहे चवीपुरतं. आणि हे जे घेतलेले आहेत 4 ते 5 चमचे मी कॉर्न फ्लावर टाकलेला आहे. आता हे सर्व जे आहे ते छान असं मिक्स करून घेते. आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट पण टाकून घेते थोडं तिखट करण्यासाठी. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतील ते तुम्ही मसाले टाकू शकता. खूप छान हे शेव होते. आपल्या बेसन पिठाचे जसे शेव असते तसेच लागते हे, आणि एकदम कुरकुरीत असे हे शेव होते. चिवड्यामध्ये पण आपण हे शेव टाकू शकतो. तर आता इकडं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर आता एक नूडल टाकून घेतलेलं आहे. तेल जे आहे तर चांगलं कडकडीत गरम पाहिजे नूडल तळण्यासाठी. जर तेल गरम नसेल कडकडीत तर हे जे नूडल आहेत तर कुरकुरीत होणार नाहीत. तर एकदम फुल गॅसवरच आपल्याला हे नूडल तळून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले जे नूडल आहेत तर कुरकुरीत असे होतील. तळायला थोडासा वेळ लागतो ह्या नूडलला, पण खायला खूप छान लागते हे नूडल. तर दोन्ही साईडने छान असं तळून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर तुम्ही बघू शकता हे तळून झालेलं आहे. तर आता मी हे काढून घेते एका ताटामध्ये. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर लाल खरपूस असे हे तळून घेतलेले आहेत मी नूडल. शेव जसे होतेत ना गोळा तसेच हे नूडल गोळा होतेत, पण नंतर मोकळे होतेत हे, तुम्ही बघू शकता आता. तर आपले हे नूडल छान असे तळून झालेले आहेत, कुरकुरीत असे तुम्ही बघू शकता. शेव जसे असते तसेच आपले नूडल झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर प्लीज